महानगरपालिकेच्या दुर्लक्षतेमुळे नाल्याचं पाणी घरामध्ये शिरल्याचा धोका निर्माण झालाय। राज्यामध्ये मान्सून दाखल झालाय, अशातच महापालिकेनं नाले सफाई न केल्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास नाल्याचं पाणी घरात शिरणार आहे आणि नाले सफाईबाबत अनेकदा तक्रारी करून सुद्धा काहीच कारवाई न झाल्यानं नागरिकांचा संताप झालाय। दरम्यान पाणी घरात शिरून दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल नाल्याकाठच्या रहिवाशांनी उपस्थित केलाय। जळगावातील महानगरपालिकेतर्फे अद्यापही जळगाव शहरातील काही नाल्यांची सफाई अद्यापही झालेली नाही। येत्या 2 दिवसानंतर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील जळगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील हा जो नाला आहे हा प्रचंड दुरावस्थेत दिसतोय। मोठ्या प्रमाणात येथे कचरा साचलेला दिसून येत आहे आणि यातील परिसरातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की तब्बल 3 वर्षापासून या नाल्याची साफसफाई झाली नाही। या नाल्याची साफसफाई झाली नाही, त्यामुळे या ठिकाणी पाणी अडते आणि हेच पाणी घरामध्ये शिरते आणि यामुळे प्रचंड डास असतील इतर आजारांना या ठिकाणी नागरिकांना सामोरे जावे लागते। आपल्यासोबत या आंबेडकर नगरातील काही महिला नागरिक आहेत। ताई, काय सांगाल, नाल्याची साफसफाई झाली नाही, काय मागणी? आता हे दादा 3 वर्ष झाले भिंत बांधली। पहिले जो होता नाला मोकळा होता तर एवढा पूर घुसत नाही होता। आता दोन्हीकडून भिंत झाली, ते विशीजी उतरायला जागा नाही। भरपूर पुलाच्या बोग्या ज्या आहे काड्या कुड्या सगळे काही बारदान बुरदान चिंके बोनके अटकून ते भरलेलं आहे। काढायला जागा नाही, माणसांकन ते होत नाही, विशीजी उतरायला जागा नाही। पूर्ण पूर घरात घुसतो। थोडसा पाणी आला 10-15 मिनिटं भी पाऊस आला का नाला फुल होऊन जातो आणि घरांमध्ये आमच्या पाणी घुसतं। हे जो JCB आता करता साफसफाई, पण हे पूर्ण घाण बाहेर काढून फेकत नाही। हे काय करता, जर असं करता साईडला लावता ती घाण, पाणी आलं का ती घाण परत पुन्हा मध्ये येते। यांचं आमचं काय म्हणणं आहे की बा तुम्ही JCB टाकताय ना, इकडे तर शक्यतो JCB उतरायला जागा आहे नाही। जिकडे जागा आहे ते तुम्ही काय करायचं, ट्रॅक्टर घ्यायचं, त्याच्यामध्ये तर गाड टाकून जर फेकून दिला, तुम्हाला 10-15 वर्ष साफसफाई करायची गरज भासणार नाही। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।